Okay, hello and welcome everyone. So, in this lecture, we will discuss about the mortality. Okay, so in previous lecture, we already had discussed population density, then we have discussed natality, types of natality as well as natality rate, right? And the significance of natality. Then in this lecture we will talk about or we will discuss about the next point, that is mortality. Okay. So mortality. So it is the elimination of individual from the parental population by death per unit time. So it is the elimination of individuals from the parental population by means of death. मृत्यू झाल्यामुळे जे इंडिव्हिज्युअलचा मृत्यू होतील, जे मरतील, आता रिझन्स वेगवेगळे असू शकतात. त्यांचा मृत्यू का झाला, व्हाय डिड दे डाईड, रिझन्स मे व्हॅरी. ओके, बट ज्यांचा मृत्यू होतो मग त्यांची संख्या ऍक्च्युअल पॉप्युलेशन मधून काय होते, कमी होते, बरोबर की नाही. असं तर त्याला म्हटलं जातं नॅटॅलिटी, सॉरी पार्डन मी, त्याला म्हटलं जातं मॉर्टॅलिटी. ओके, सो मॉर्टॅलिटी इट इज दी elimination of individuals from the parental population by means of death per unit time. So in case of natality, due to the natality population size increases. natality मुळे काय होतं, बर्थ मुळे पॉप्युलेशन साईज वाढते. मॉर्टॅलिटी मुळे काय होतं, मृत्यू पावल्यामुळे जी पॉप्युलेशन साईज आहे ती कमी होते. ओके, सो ड्यू टू दी नॅटॅलिटी पॉप्युलेशन साईज डिक्रीजेस. सो मॉर्टॅलिटी कॅन बी find out by dividing the number of individual died by the population size. ओके, म्हणजे किती जणांचा मृत्यू झाला याला त्या पॉप्युलेशन साईजने डिवाइड केलं की आपल्याला मिळतो तो मॉर्टॅलिटी rate. Okay, mortality rate. So elimination of individuals from the parental population by death per unit time. So there are two types of mortality. दोन प्रकारच्या मॉर्टॅलिटी आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिली आहे मिनिमम और स्पेसिफिक और पोटेन्शियल मॉर्टॅलिटी. मिनिमम त्यालाच म्हटलं जातं स्पेसिफिक किंवा त्यालाच म्हटलं जातं पोटेन्शियल मॉर्टॅलिटी. अँड द सेकंड टाइप ऑफ मॉर्टॅलिटी इट इज ecological or realized mortality. Ecological or realized mortality. So now let's talk about the first type, that is minimum or specific or potential mortality. So in minimum or specific or potential mortality, so this type of mortality can be seen in ideal environmental conditions. ज्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आयडियल असतात अशा ठिकाणी आपल्याला या टाईपची मॉर्टॅलिटी पाहायला मिळते. बट आपण पाठीमागच्याही लेक्चरमध्ये डिस्कस केलं की निसर्गामध्ये कुठेही आयडियल कंडिशन्स एक्झिबिट करत नाही, एक्झिस्ट करत नाही, राईट. सो हे झालं थेरॉटिकल, इट इज थेरॉटिकल एक्सप्रेशन ऑफ मॉर्टॅलिटी. ओके, सो मिनिमम कमीत कमी मृत्यू. ओके, सो बेसिकली या ठिकाणी या टाइप ऑफ मॉर्टॅलिटी मध्ये काय इमॅजिन केलं जातं थेरॉटिकली की इंडिव्हिज्युअलची डेथ होते, परंतु त्या डेथ फक्त ओल्ड एज मुळेच होते. ओल्ड एज मुळे होते म्हणजे त्यांचं वय झालं, लाईफ स्पॅन एंड झाला, त्यांचं आयुष्य संपलं की त्यांचा मृत्यू होतो. ओके, आणि अशी जी मॉर्टॅलिटी असते त्याला म्हटलं जातं मिनिमम और स्पेसिफिक और पोटेन्शियल मॉर्टॅलिटी. ओके, सो the lifespan of an individual, it is already pre-planned into its genetic constituent. ओके, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची डेथ किती होणार किंवा त्याचा लाईफ स्पॅन किती असणार आहे हे त्याच्या जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट मध्ये ऑलरेडी असतं, राईट. आणि त्याचं ओल्ड एज झाली, त्याचं लाईफ स्पॅन पूर्ण झाला की मग इंडिव्हिज्युअलची डेथ होते. तर ती डेथ किंवा ती मॉर्टॅलिटी या पहिल्या प्रकारामध्ये कन्सिडर केली जाते. मिनिमम और स्पेसिफिक और पोटेन्शियल मॉर्टॅलिटी, दिस टाइप ऑफ मॉर्टॅलिटी कॅन बी सीन इन आयडियल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. बट
such ideal environmental condition does not exist in a nature. निसर्गामध्ये ह्या आयडियल कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. सो ही थेरॉटिकल झालं किंवा लॅबोरेटरी कंडिशन मध्ये असं शक्य आहे. लॅबोरेटरी कंडिशन म्हणजे काय? लॅबमध्ये एखादा ॲनिमल असेल, त्याला ग्रो केलं, बरोबर की नाही, त्याला फूड, वॉटर, शेल्टर, टेम्परेचर सगळं काही आर्टिफिशियली मेंटेन केलं, त्याला कोणत्याही प्रकारचा एन्व्हायरमेंटल स्ट्रेस नाही, फिजिओलॉजिकल स्ट्रेस नाही, सगळं त्याला पुरवलं गेलं, त्या कंडिशनमध्ये त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो वाढतो, पूर्ण लाईफ तो जगून मग त्याची डेथ होते ओल्ड एजमुळे. ओके, असं. सो धिस मॉर्टॅलिटी, द फर्स्ट, इट इज ऑलवेज लेस, ही नेहमी कमी असते कुणापेक्षा? इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटीपेक्षा. Minimum or specific or potential mortality rate, it is always less as compared to ecological or realized mortality. ही नेहमी याच्यापेक्षा कमी असते, परंतु निसर्गामध्ये आपल्याला ही पाहायला मिळत नाही असं. देन सेकंड, इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. आता त्याच्या नावातच आहे, ही झाली थेरॉटिकल. पूर्ण आयुष्य पूर्ण झालं, त्याचं वय झालं की मग मृत्यू, हे अपेक्षित असतं, परंतु रियालिटीमध्ये असं होत नाही. There may be different reasons behind the death of an individual. खूप सारे reasons असू शकतात इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी मध्ये. सो इन रियालिटी the individual may die due to the various reasons. ओके, म्हणजे कोणकोणत्या रिझन मुळे होऊ शकतो? मे बी डिसीज मुळे होऊ शकतो, त्याला काहीतरी आजार झाला, त्याला रोग झाला आणि त्याचं पूर्ण आयुष्य कंप्लीट होण्याच्या अगोदरच त्याची डेथ झाली, बरोबर की नाही, असं होऊ शकतं. किंवा प्रिडेशन असेल. प्रिडेशन म्हणजे काय? एखादा ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलची शिकार करून खातो, कारण जो शिकार करून खातो त्यालाही शिकार करणं गरजेचं असतं त्याला जगण्यासाठी, बरोबर की नाही, परंतु त्यामुळे दुसरीची डेथ होते की ज्याचं पूर्ण आयुष्य कंप्लीट झालेलंही नसेल, बरोबर की नाही, असं. सो प्रिडेशनमुळे देखील लाईफ स्पॅन कंप्लीट होण्याच्या अगोदरच डेथ होऊ शकते इंडिव्हिज्युअलची, डिसीजमुळे होऊ शकते, किंवा अदर नॅचरल फॅक्टर्स असू शकतात, बरोबर की नाही, म्हणजे फूड मिळालं नाही, फूड नसेल किंवा वॉटर नसेल, शेल्टर नसेल, पाणी नसेल, अन्न नसेल, त्यामुळे देखील मृत्यू होऊ शकतो, बरोबर असं. सो हे देखील रिझन्स असू शकतात. मग लाईफ स्पॅन कंप्लीट होण्याच्या अगोदर त्या इंडिव्हिज्युअलची डेथ होऊ शकते. याला म्हटलं जातं इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी असं. So ecological or realized mortality, it is always more than that of minimum or specific or potential mortality. ही मिनिमम किंवा स्पेसिफिक मॉर्टॅलिटी ही नेहमी कमी असते इकॉलॉजिकल पेक्षा, आणि इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी नेहमी जास्त असते मिनिमम किंवा स्पेसिफिक किंवा पोटेन्शियल मॉर्टॅलिटी पेक्षा असो. कारण ही आयडियल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये हे अपेक्षित असतं. निसर्गामध्ये अशा आयडियल कंडिशन्स कुठेच नसतात. मग रियालिटीमध्ये, इकॉलॉजीमध्ये, नेचरमध्ये सर्व्हाइव्ह करत असताना त्या इंडिव्हिज्युअलचं पूर्ण आयुष्य म्हणजे त्याचा लाईफ स्पॅन पूर्ण होईलच असं नाही, त्या अगोदरच त्याची डेथ होऊ शकते. रिझन्स आताच आपण डिस्कस केले, डिसीज असेल, प्रिडेशन असेल, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, हजार्ड्स असतील, त्याच्यामुळे देखील त्याचा मृत्यू होऊ शकतो असं. ओके, सो बेसिकली मॉर्टॅलिटी रेट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज, मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो काढू शकतो आपण. इट इज रिप्रेझेंटेड ॲज स्मॉल डी इज इक्वल टू डेल्टा एन, कॅपिटल एन स्मॉल एन, अपॉन एन डेल्टा टी. मग आपण ॲब्सोल्यूट नॅटॅलिटीचं जे एक्सप्रेशन बघितलं नॅटॅलिटीच्या लेक्चरमध्ये, सेम तोच फॉर्म्युला इथे आहे, फक्त इथे चेंज इन डेल्टा एन म्हणजे काय? चेंज इन पॉप्युलेशन साईज ड्यू टू मॉर्टॅलिटी, आणि किती होतं? ड्यू टू नॅटॅलिटी, बरोबर की नाही. बर्थमुळे जी पॉप्युलेशन साईजमध्ये बदल झाला तर नॅटॅलिटीमध्ये कन्सिडर केला जातो, मॉर्टॅलिटीमध्ये चेंज इन पॉप्युलेशन साईज कन्सिडर केली जाते, पण ती डेथमुळे. ओके, सो डेल्टा कॅपिटल एन स्मॉल एन अपॉन एन डेल्टा टी. सो वेअर एन इज इनिशियल पॉप्युलेशन साईज, सुरुवातीची पॉप्युलेशन, डेल्टा म्हणजे चेंजिंग एंटिटी जी व्हॅरी होत असते, बदलत असते, त्या क्वांटिटी समोर डेल्टा हा वापरला जातो. डेल्टा कॅपिटल एन एन चेंज इन पॉप्युलेशन साईज ड्यू टू दी मॉर्टॅलिटी, अँड टी इट रिप्रेझेंट दी टाइम. ओके, सो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पॉप्युलेशन साईज मध्ये जो बदल होतो ड्यू टू दी डेथ,
तर त्याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो मॉर्टॅलिटी रेट. ओके, सो दिस इज अबाउट दी मॉर्टॅलिटी, एलिमिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम दी पॅरेंटल पॉप्युलेशन ड्यू टू दी डेथ. ओके, पर युनिट टाईप. हे त्याचे दोन टाईप, आयडियल कंडिशन मध्ये आणि ऍक्च्युअल ऑर रियालिटी मध्ये. ओके, असं. सो ही नेहमी जास्त असते इकॉलॉजिकल रियालिटी आणि ही नेहमी कमी असते निसर्गामध्ये. आयडियल कंडिशन्स कुठे नसतात असं. सो हे झालं मॉर्टॅलिटी बाबत. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे फिकंडिटी. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे आपला फिकंडिटी. 1.4 fecundity. Okay, so fecundity, what is fecundity? So it is the potential of reproduction. Fecundity, it is potential of reproduction in a single organism. हे जे असतं फिकंडिटी, इट इज द पोटेन्शियल ऑफ रिप्रोडक्शन इन ए सिंगल इंडिव्हिज्युअल. म्हणजे तो इंडिव्हिज्युअल किती जास्तीत जास्त पिलांना जन्म देऊ शकतो तर त्यावरून काढले जाते फिकंडिटी. ओके, असं. सो इट इज मेजर्ड बाय बेसिकली फिकंडिटी, इट इज measured by a number of gametes produced by individual or seeds by trees. हाँ, बरोबर. सो इट इज मेजर्ड बाय फिकंडिटी कशी मेजर केली जाते? इट इज मेजर्ड बाय अ नंबर ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस्ड बाय अ इंडिव्हिज्युअल और एनिमल और इन केस ऑफ प्लांट्स अ सीड्स बाय ट्रीज. ओके, म्हणजे किती सीड्स तयार होतात त्या ट्री वरती, तर त्यावरून आपण फिकंडिटी जी आहे ती फाइंड आउट करू शकतो असं. पोटेन्शियल, सो फिकंडिटी इट इज द पोटेन्शियल ऑफ रिप्रोडक्शन ऑफ द सिंगल इंडिव्हिज्युअल. त्या इंडिव्हिज्युअलची जे पोटेन्शियल आहे, जी ॲबिलिटी आहे की किती रिप्रोडक्शन किंवा किती गॅमेट्स तो तयार करू शकतो. आता गॅमेट म्हणजे काय? गॅमेट्स आपण जर पाहिलं, सो मेल गॅमेट, फिमेल गॅमेट असे दोन प्रकारचे गॅमेट्स आपल्याला सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये पाहायला मिळतात. मेल गॅमेट त्याला म्हटलं जातं स्पर्म्स आणि फिमेल गॅमेटला म्हटलं जातं ओवा. आणि हे गॅमेट जे आहे ते कोणत्या प्रोसेसने तयार होतात? तर गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस जे फिमेलमध्ये होतं त्याला म्हटलं जातं oogenesis आणि गॅमेटोजेनेसिस दॅट टूक प्लेस इन मेल्स इनसाइड द टेस्टिस त्याला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. Right? So by means of these two gametogenesis, the respective gametes are produced in respective individual. Okay, मेल मध्ये स्पर्म, फिमेल मध्ये ओवा किंवा त्याला आपण म्हणतो एग. तर मग किती गॅमेट्स तयार होऊ शकतात त्या इंडिव्हिज्युअल मध्ये? तर ती व्हॅल्यू म्हणजेच काय? फिकंडिटी. त्याच व्हॅल्यूला म्हटलं जातं फिकंडिटी असं. ओके, सो फिकंडिटी इट इज इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन. फिकंडिटी जी आहे ती पॉप्युलेशनच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असते. बरोबर, म्हणजे जेवढे जास्त गॅमेट्स तेवढे जास्त रिप्रोडक्शन, तेवढे जास्त इंडिव्हिज्युअल्स ऑफस्प्रिंग्स तयार होणार, तेवढे ग्रो होणार आणि पॉप्युलेशन साईज वाढणार असं. ओके, बट इट इज नॉट ऑलवेज द केस. इट इज नॉट ऑलवेज द केस. हे नेहमीच होतं असं नाही असं. इफ वी स्टडी the various types of animals, आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमलचा जेव्हा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला असं कळेल की देर आर टू टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स, टू टाइप्स ऑफ ॲनिमल्स. सो द ॲनिमल्स इन विच अ वेल डेव्हलप्ड पॅरेंटल केअर इज देअर. वेल डेव्हलप्ड पॅरेंटल केअर इज देअर. आणि काही इंडिव्हिज्युअल्समध्ये जर आपण बघितलं, सो
देर इज नो एनी पॅरेंटल केअर, त्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर नसते. सो असे दोन ग्रुप झाले पहा, पॅरेंटल केअर असणारे, पॅरेंटल केअर नसणारे. राईट. सो व्हॉट इज पॅरेंटल केअर? पॅरेंटल केअर म्हणजे काय? पहिली गोष्ट, आता पॅरेंट म्हणजे कोण? आई वडील. केअर म्हणजे काय? काळजी घेणे. सो असे इंडिव्हिज्युअल, असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये ते त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात किंवा त्यांचे जे एग्ज असतील, एग्ज अंडी जी देणारे असतील, त्या अंड्यांची ते काळजी घेतात किंवा त्यांना जी पिल्ले होतात त्यांची ते काळजी घेतात, ती झाली पॅरेंटल केअर. आणि दुसरा एक ग्रुप पडतो की ते अंडी देतात, गॅमेट्स तयार करतात, अंडी देतात, त्याचं रिप्रोडक्शन होतं, परंतु ते त्यांच्या पिल्लांची किंवा त्या अंड्यांची काळजी घेत नाही, म्हणजे पॅरेंटल केअर इज अब्सेंट असं. ओके. सो दी ॲनिमल्स, आता हे स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा, दी ॲनिमल्स इन विच पॅरेंटल केअर इज प्रेझेंट, असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर असते, दे हॅव लो फिकंडिटी और लेस फिकंडिटी, म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट्स कमी तयार होतात, गॅमेट्स कमी तयार होतात, म्हणजे ते कमी पिल्लांना जन्म देतात. अँड दी ॲनिमल्स इन विच पॅरेंटल केअर इज अब्सेंट, असे ॲनिमल की ज्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर नसते, सच इंडिव्हिज्युअल्स शोज अ हायर और ग्रेटर फिकंडिटी, हायर और ग्रेटर फिकंडिटी, त्यांच्यामध्ये फिकंडिटी जी आहे ती जास्त प्रमाणात किंवा जास्त पाहायला मिळते, म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट्स खूप सारे तयार होतात, खूप सारे तयार होतात, परंतु पॅरेंटल केअर नसते. आणि पॅरेंटल केअर ज्यांच्यामध्ये असते त्यांच्यामध्ये गॅमेट्स लिमिटेडच तयार होतात, कारण ते त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात असं. म्हणजे जसं आपण हत्तीमध्ये बघितलं, एलिफंट फॉर एक्झाम्पल. सो ॲट अ टाइम एलिफंट गिव्स बर्थ टू द सिंगल बेबी बिकॉज इन एलिफंट अ वेल डेव्हलप्ड पॅरेंटल केअर बिहेवियर इज देअर, म्हणजे ते त्यांच्या पिल्लांची अगदी प्रॉपर अशी काळजी घेतात, बरोबर की नाही. मग त्यांना एकाच वेळी 50 पिल्लं झाली तर तेवढ्या सगळ्यांची काळजी घेता येईल का? तर नाही. सो फिकंडिटी तिथे लिमिटेड असते, कमी असते. परंतु ज्यांच्यामध्ये पॅरेंटल केअरच नाही, म्हणजे त्यांना जे काही ते अंडी ते देतात, स्पर्म्स ते रिलीज करतात, तर त्यांचं फर्टिलायझेशन होईल, त्याच्यामधून पिल्ले बाहेर येतील, तर ती जी काही पिल्लं आहेत त्यांना त्यांच्या ओन सर्व्हाइव्ह करावं लागतं, ते आईवडील त्यांची काळजी घेत नाही. ओके. म्हणजे जर आपण बघितलं स्टारफिशमध्ये, स्टारफिश जो समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मग स्टारफिशमध्ये मेल फिमेल जे आहे ते लाखोच्या नंबरमध्ये अंडी देतात, लाखोच्या नंबरमध्ये अंडी देतात, बरोबर की नाही. का? कारण ॲटलिस्ट फ्यू ऑफ देम विल सर्व्हाइव्ह, म्हणजे त्यापैकी काही तरी जण सर्व्हाइव्ह करतील असं, कारण स्टारफिशमध्ये पॅरेंटल केअर नसते, ॲटलिस्ट फ्यू ऑफ देम कॅन सर्व्हाइव्ह, या हिशोबाने ते गॅमेट जे आहे प्रोड्यूस करतात असं. सो बेसिकली फिकंडिटी इज लो where parental care and internal fertilization is present. ओके. सो फिकंडिटी कमी असते कुणामध्ये? असे ॲनिमल की ज्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर असते आणि इंटरनल फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये असतं. सो फिकंडिटी जास्त असते कुणामध्ये? विथ नो पॅरेंटल केअर अँड एक्सटर्नल फर्टिलायझेशन. एक्सटर्नल फर्टिलायझेशन हे नेहमी पाण्यामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं. ओके. एक्सटर्नल फर्टिलायझेशन टू प्लेस इन वॉटर ओनली, त्याला मीडियम जे आहे ते पाणी, मग ते सॉल्ट वॉटर असेल किंवा फ्रेश वॉटर असेल त्याची गरज असते असं. सो दिस इज अबाउट दी फिकंडिटी. सो फिकंडिटी कॅन बी कॅल्क्युलेट ॲज सो फिकंडिटी इज इक्वल टू WO अपॉन WS इंटू N. आता इथे so WO it is a total weight of
ovary. And n, a number of eggs in the subsample. A number of eggs in a subsample. So fecundity can be expressed or calculated as fecundity is equal to WO upon WS into N. So इथे WO म्हणजे काय? A total weight of ovary. Ovary it is the female reproductive organ. Reproductive system मधला महत्त्वाचा ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये गॅमेट्स किंवा एग तयार होतात. एग तयार होतात असं. अपॉन WS. ओके, सो WO म्हणजे काय? टोटल वेट ऑफ ओव्हरी. आणि WS म्हणजे काय? वेट ऑफ सब सॅम्पल ऑफ ओव्हरी. म्हणजे आपण एक्सपेरिमेंट साठी जो छोटासा भाग घेणार आहोत एक काउंट करण्यासाठी त्याचं वजन, हे टोटल वजन ओव्हरीचं, हे त्याच्या सब सॅम्पलचं वजन इनटू n. मग या सब सॅम्पल मध्ये किती एग्स आपल्याला मिळतात, काउंट होतात, तर तो ती व्हॅल्यू, टोटल नंबर ऑफ एग्स इन ए सब सॅम्पल. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ फेकंडिटी. So fecundity, potential of reproduction, or it is the measured by the number of gametes produced by individual, or in case of plants, a number of seeds produced by a plant. So this is about the fecundity. असं. So ज्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर प्रेझेंट असते, पॅरेंटल केअर असते, त्यांच्यामध्ये आपल्याला फेकंडिटी कमी दिसते, कमी प्रमाणात दिसते, म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट्स कमी तयार होतात आणि ते कमी पिल्लांना जन्म देतात असं. आणि ज्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर नसते, नो पॅरेंटल केअर अँड एक्सटर्नल फर्टिलायझेशन, फेकंडिटी रेट इज व्हेरी हाय. त्यांच्यामध्ये फेकंडिटी खूप जास्त असते, कारण पॅरेंटल केअर नसते, ते पिल्लांची काळजी घेत नाहीत. मग जास्त प्रमाणात ते अंडी दिल्यामुळे ऍटलिस्ट त्याच्यापैकी थोडेफार एक ते इन्क्युबेट होतील, त्यांच्यामधून पिल्ले बाहेर येतील, आणि जेवढी काही पिल्ले बाहेर आली त्यांच्याकडे फ्यू ऑफ देम विल सर्वाइव्ह. ओके, असं. यानंतरचा पॉइंट आहे एक छोटासा पॉइंट मध्ये स्किप झाला आपला, तो होता व्हायटल इंडेक्स इज इक्वल टू व्हायटल इंडेक्स. सो व्हायटल इंडेक्स इट इज द रेशो ऑफ, हा रेशिओ असतो, रेशो ऑफ नेटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी. नेटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी या दोघांचा रेशो जो असतो तो देतो व्हायटल इंडेक्स. अँड इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी दी ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन. ओके, म्हणजे हा महत्वाचा काय आहे व्हायटल इंडेक्स. सो व्हायटल इंडेक्स आपण जर स्टडी केला ह्या दोघांचा रेशो नेटॅलिटी आणि मॉर्टॅलिटीचा, तर त्यावरून आपल्याला पॉप्युलेशन ग्रोथ किती प्रमाणात होत आहे, किंवा पॉप्युलेशन डिक्लाइन होत आहे की इन्क्रीज होत आहे की स्टेबल आहे, हे आपण शोधून काढू शकतो बाय स्टडीइंग व्हायटल इंडेक्स. नेटॅलिटी डिवाइडेड बाय मॉर्टॅलिटी इनटू 100. दिस इज द फॉर्म्युले which is used to calculate the vital index. Okay, so if the value of vital index, जर vital index ची value is less than 100, म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकली आपण, आपल्याला ज्या काही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आणि आपण कॅल्क्युलेशन केलं, इफ द व्हॅल्यू इज लेस दॅन 100, if the value is less than 100, in such a case the population is declining. जर ही व्हॅल्यू आपल्याला व्हायटल इंडेक्सची 100 पेक्षा कमी आली, इफ लेस दॅन 100, then in such scenario the population is
डिक्लाइनिंग, पॉप्युलेशन साइज काय होतीये, कमी होतीये. इफ द व्हॅल्यू ऑफ व्हायटल इंडेक्स इज इक्वल टू 100, जर आपल्याला त्या कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू 100 आली, याचा अर्थ काय, इन सच सिनारिओ द पॉप्युलेशन इज स्टेबल. मग पॉप्युलेशन कशी आहे, स्टेबल आहे. अँड इफ द व्हॅल्यू इज मोर दॅन 100, आपण हे कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला ती व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आली, तर काय असेल बरं, तुम्ही इझिली गेस करू शकता. इफ द व्हॅल्यू इज लेस दॅन 100, इफ द व्हॅल्यू ऑफ व्हायटल इंडेक्स इज लेस दॅन 100, then in such scenario population size is declining. If it is equal to 100, then population is stable, it is neither increasing nor decreasing. And if the value is more than 100, in such scenario population size is increasing. Population size is increasing. Okay, so today in this lecture we have discussed about the mortality, fecundity and vital index. Okay, mortality, fecundity and vital index. So in next lecture we will discuss about the age structure.